नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन आलेला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन माहितीसाठी। तर बघा मित्रांनो, आपल्याला आज खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण जी भरतीची आतुरतेने गेल्या 7 ते 8 महिन्यापासून मेरिट लिस्टची वाट बघत आहात त्याच्याविषयीचा निर्णय झालेला आहे मित्रांनो। त्याचबरोबर आपण जे मेगा भरतीबद्दल 2019 पासून आपण जे फॉर्म भरलेले आहेत त्याच्याबद्दलचा निर्णय झालेला आहे मित्रांनो। त्या सर्व पदांची भरती होण्यासाठी या ठिकाणी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांनो, आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, त्याचबरोबर लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे, नंतर तुम्हाला वेळ नाही भेटणार। तर बघा, तुम्हाला जर कुठल्याही एज्युकेशनल स्टडी विषयीचा या ठिकाणी अभ्यास करायचा असेल, स्पर्धा परीक्षांच्या भरतीविषयीचा, त्यासाठी आपला एक जॉब गुरु नावाचा चॅनल आपण ओपन केलेला आहे टेलिग्रामवरती। जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर फक्त कमेंटमध्ये लिहून पाठवायचं आहे जॉब गुरु, त्यांना लगेच त्या टेलिग्राम चॅनलची लिंक पाठवली जाईल। तर आरोग्य विभाग भरती 2020 17,000 पदांची लिस्ट 15 दिवसात लागणार याची आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे मित्रांनो। सर्व 50% जागा भरणार असं या टायटल आपल्या व्हिडिओचं टायटल असणार आहे। त्या टायटलच्या अंतर्गत आपण या ठिकाणी महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहत आहोत। बघा, 50% जागा भरल्या जाणार आहेत सर्वच विभागातल्या, आरोग्य विभागाच्याच नाही तर सर्व विभागातल्या जागा भरणार आहेत। त्याच्यामध्ये आरोग्य विभाग भरती तर होणारच आहे, ज्याच्यामध्ये 17,000 पदांची मेरिट लिस्ट लावणार आहे असं पहिल्यांदाच राजेश टोपे यांनी सुरुवातीपासूनच आपल्याला सांगितलेलं आहे। आता त्याची वेळ आलेली आहे। त्यांच्याकडून जो मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढं सातत्याने त्यांच्याकडून मांडला जात होता तो प्रश्न आता मांडला जाणार नाही, कारण की मराठा आरक्षणाला वगळून ज्या त्यांच्या जागा आहेत त्या बाजूला ठेवून सर्व विभागातल्या जागांची भरती या ठिकाणी केली जाणार आहे। याविषयीची ही अत्यंत महत्त्वाची अशी तुमच्यासाठी बातमी असणार आहे, कारण की तुम्ही अभ्यासाला लागल्यापासून अद्यापर्यंत एकही परीक्षा झालेली नाही। त्याच्यामुळे मेगा भरतीमधल्या ह्या ज्या जागा आहेत, जसं की आरोग्य विभाग, पोलीस विभाग, मेडिकल असेल किंवा इतर विभाग जे असतील त्यातील सर्व जागा भरल्या जाणार आहेत। त्याच्यामध्ये 17,000 पदांची मेरिट लिस्ट देखील 15 दिवसात लागेल व बाकीच्या भरती देखील 15 दिवसामध्ये सुरू होतील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्याच्याविषयीची सविस्तर माहिती आपण लगेच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि लगेच व्हिडिओला लाईक करून द्यायचं मित्रांनो। तर बघा, आपल्या ठिकाणी या ठिकाणी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे, जी की 2 डिसेंबरची आजचीच बातमी आहे। एसबीसी वगळून होणार मोठी पदभरती, या ठिकाणी टायटलच आहे एसबीसी वगळून होणार मोठी पदभरती। आपण टायटल पाहू शकता या ठिकाणी। बघा, या ठिकाणी सांगितले मेडिकल, पोलीस, सार्वजनिक आरोग्य विभागातील 50% पदभरतीस मंजुरी या ठिकाणी आपण पाहू शकता। सार्वजनिक आरोग्य विभागामधले देखील 17,000 जागा यामध्ये मित्रांनो घेतल्या जातील। त्याचबरोबर बघा, आपण सविस्तर न्यूज या ठिकाणी पाहणार आहोत, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळाल्यानंतर मेगा भरती शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला। त्यानंतर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात एसबीसीचा प्रवर्ग वगळून संबंधितांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय झाला। आता मेडिकल, पोलीस, सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण रिक्त पदांपैकी 50% पदांची भरती करताना फॉर्म्युला वापरला जाणार आहे। तिन्ही विभागात एकूण 10,000 पर्यंतची भरती केली जाईल। तर बघा, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आलेली आहे। तर बघा, आपण सविस्तर बातमी या ठिकाणी पाहू। मेगा भरतीच्या अनुषंगाने राज्य सरकारने यापूर्वी काढलेल्या आदेशात आता सुधारणा केली जाणार आहे। मेगा भरतीपूर्वी जो आदेश काढला होता त्याच्यामध्ये एसबीसी प्रवर्ग वगळून खुल्या प्रवर्गासह अन्य संवर्गातून पदांची भरती केली जाणार आहे। बघा, दुसरीकडे या विभागातील रिक्त पदांसाठी ज्या उमेदवारांनी एसबीसी प्रवर्गातून अर्ज केले आहे त्यांना खुल्या प्रवर्गातून परीक्षा देण्याचा पर्याय करून दिला जाणार असल्याचेही सामान्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। दुसरीकडे कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली असताना मेडिकल, पोलीस व सार्वजनिक आरोग्य विभाग वगळता अन्य कोणत्याही विभागातील नव्या पदभरती वित्त विभागाने मान्यता दिलेली नाही। बघा, या ठिकाणी महत्त्वाचं आहे, राज्यातील सर्वच शासकीय विभागातील रिक्त पदांची संख्या आता 2.25 लाखांवर पोहोचली आहे। 2.25 लाख रिक्त पदे या ठिकाणी शासकीय रिक्त पदे आहेत, परमनंट पदे। त्यापैकी अत्यावश्यक आता 3 विभागातील 50% पदभरती आता 15 दिवसात सुरू केली जाणार आहे। या ठिकाणी बघा, 15 दिवसाचाच फक्त वेळ राहिलेला आहे पदभरतीसाठी, ज्या ठिकाणी काही विभागाच्या या ठिकाणी परीक्षा होतील व काही विभागाची मेरिट लिस्ट देखील लागली जाईल। तर बघा, ठळक बाबी या ठिकाणी काय असतील,
राज्यातील 21 सरकारी विभाग व जिल्हा परिषदांमधील तब्बल 2.25 लाख रिक्त पदे. गृह सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांची संख्या 46,000वरती आहे. 46,000, जसे की पोलीस आणि आरोग्य विभागाची दोन्हीची मिळूनच. तर बघा, वित्त विभागाच्या मान्यतेनंतर पहिल्या टप्प्यात 10 ते 12,000 पदभरती केली जाईल. SBC प्रवर्ग वगळून अन्य संवर्गातील पदांची होणार भरती, म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रवर्ग वगळून अन्य संवर्गातील पदभरती होणार. आरक्षणाच्या अंतिम निर्णयानंतर बदल. सामान्य विभागाच्या पत्रानंतर मेडिकल, सार्वजनिक आरोग्य व पोलीस विभागाची पदभरतीच्या दृष्टीने विचार सुरू केला आहे व त्याची तयारी सुरू केलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बघा, उपसचिव काय म्हणतायत. वित्त विभागाच्या परवानगीनंतर मेडिकल, पोलीस व सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण रिक्त पदांपैकी 50% जागा SBC वगळून भरतीस मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार संबंधित विभागांनी पदभरतीची कार्यवाही करावी असे पत्र सामान्य प्रशासन विभागाने पाठवले आहे. DS करपते, उपसचिव, सामान्य प्रशासन. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्यासाठी आनंदाची अशी बातमी म्हणजे आरोग्य विभाग, प्रशासन, त्याचबरोबर पोलीस भरती व मेडिकल या सर्वांच्या भरत्या आता या ठिकाणी सुरू होणार आहेत. ते पण या ठिकाणी सांगितलेलं आहे की फक्त 15 दिवसाच्या आतमध्ये ही प्रक्रिया सुरू केली जाईल. या ठिकाणी आपण पाहू शकता. तर अशी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी ही आहे मित्रांनो तुमच्यासाठी. त्यासाठी तुम्ही आतापासूनच तयारीला लागा आणि आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला स्टडी करता येईल. धन्यवाद.